देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक नारा दिला, हर घर जल, हर घर जल हा नारा दिल्यानंतर माझ्या गावाच्या आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या आणि माझ्या गावाला योजना का लागू होत नाही या प्रकारचं शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर 2021-22 मध्ये शासनानं 54 कोटी 84 लाख रुपयाची पाणी पुरवठ्यासाठी योजना जलजीवन मिशनमधून मंजूर केली आणि त्या कामाचं तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता होऊन या ठिकाणी कामाला सुरुवात झाली। या इस्टिमेटमध्ये 6 टाक्या आहेत आणि अंतर्गत पाईपलाईन आहे। जवळजवळ 70% काम अंतर्गत पाईपलाईनचं झालेलं आहे। पाण्याच्या टाक्याचं काम 70%च्या पुढे झालेलं आहे। काही टाक्या पूर्णत्वास आलेल्या आहेत, काही टाक्या 70%च्या पुढे सरकलेल्या आहेत। पाणी जलशुद्धीकरण केंद्राची पण उभारणी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर। यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीचा जो बंदित निधी असतो आणि या इस्टिमेटलाच काही कनेक्शन ठेवले होते कुटुंबाला देण्यासाठी, ते कनेक्शनसुद्धा गेल्या 1 वर्षभरापूर्वी प्रत्येक घराच्या आतमध्ये त्या गुत्तेदारामार्फत कनेक्शन दिलेले आहेत। परंतु मेन प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमच्या या योजनेसाठी पाण्याची उपलब्धी हे घरणी धरणावरून स्रोत दिलेला आहे, कारण जवळपास पाणी लातूर शहराच्या बाजूला पाणीच नाही। आम्ही बराच प्रयत्न केला, लिंबोटी धरणापासून सर्वे झाला, त्याच्यानंतर भंडारवाडी धरणापासून झाला, 100च्या वर माझ्या पायात काटे मोडले असतील एवढा मोठा 4 जाग्याचा सर्वे केला होता, पण त्या जागेचं पाणी मिळत नसल्यामुळं शेवटी नाविलाजानं आम्ही घरणी धरणाचा पाण्याचा स्रोत दिला शासनानं। तिथून सर्वे झाला, इस्टिमेट झालं, काम सुरू झालं, धरणामध्ये विहीर पूर्ण झाली खोदकाम करून, त्याची PCC झाली आणि रोडच्या कडेनं शिरोळ आनंदपाळ मार्गे धरणावरून ते महाराणा प्रतापनगरपर्यंत रोडच्या कडेनं पाईप अंतरलेले आहेत, टाकलेले आहेत गुत्तेदारांना, पाईपलाईन काही पुरलेली आहे। परंतु या ठिकाणी आज आंदोलनाचा जो काही निर्णय घेतलेला मी की गेल्या 1 वर्षभरापासून माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी त्या पाईपलाईनचं काम बंद करण्याच्या तोंडी आदेश दिले प्रशासनाला आणि गुत्तेदाराला, ते काम बंद पडलेलं आहे। ह्याचं कारण काय तर काही शिराळपाळमधल्या आणि चाकूरमधल्या जे काही समाजसेवक म्हणून घेणारे आणि राजकीय काही स्टंटबाजी करणारे पुढारी यांनी आंदोलनाचं नाटक केलं आणि हे पाणी लातूर शहराला जातंय असा बनाव करून लोकांमध्ये गैरसमज पसरवला त्या ठिकाणच्या शेतकऱ्यामध्ये आणि आंदोलन उभा करून आमच्या या महाराणा प्रतापनगरच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं काम बंद पाडलं। म्हणून आज माझी या गावातली जवळजवळ 20-25 हजार लोकांची संख्या आहे। एवढ्या लोकांच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे। आज तोंडामध्ये पाणी घालायला आम्ही महाग झालेलो आहोत। माझी जनता त्रस्त आहे। 8 दिवसाला एक बार पाणी जर मिळत असलं तर आम्ही आनंदाने जगला असतो, पण आज पाण्याची व्यवस्था आमच्या गावामध्ये नाही। कुठेतरी बोर मारावा लागतो, मग त्या लोकांना घागरीनं पाणी आणावं लागतं। काही ठिकाणी ग्रामपंचायतीनं नळाची व्यवस्था केली आहे, ते काही लोकांना मिळतं, पण बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीची ही योजना नाही, आम्ही करू शकलो नाही आणि शासनानं आता पाईपलाईन केली, सगळी योजना तयार झाली, टाक्या तयार झाल्या, पण मुख्य योजनेला जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला अडवणूक करण्याचं काम या काही पुढाऱ्याच्या माध्यमातून शासनाने केलेले आहे। म्हणून जर मी शासनाला विनंती वजा निवेदन दिलेलं आहे, येणाऱ्या 10 तारखेपर्यंत जर घरणी धरण ते महाराणा प्रतापनगरच्या पाईपलाईनचं काम सुरू नाही झालं तर सुभाष जाधव 11 तारखेला करीमनगर या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीवर चढून त्या टाकीवरून मी जीव दिल्याशिवाय राहणार नाही। का तर माझी आज जनता दररोज मरते आहे, या जनतेला वाचवण्यासाठी सुभाष जाधव एकटा मेला तरी चालेल, म्हणून हा टोकाचं पाऊल उचललेलं आहे। म्हणून शासनानं तात्काळ या पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश द्यावेत अशी मी विनंती करतो।